नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर कीर्ती भोसले. मी सध्या ग्रामीण भागात प्रॅक्टिस करते. आज आपण बोलणार आहोत टायफॉइड फीवर किंवा मराठीत ज्याला विषमज्वर असं म्हणतात या आजाराविषयी. तर टायफॉइड फीवर याविषयी अनेक गैरसमजुती सुद्धा आहेत. मुळात आपण पहिलं हे जाणून घेऊया की टायफॉइड फीवर किंवा विषमज्वर हा होतो कशामुळे. तर दूषित अन्न, दूषित पाणी किंवा बाहेरच्या ठिकाणी ज्या ठिकाणी स्वच्छता नसते अशा ठिकाणी जर आपण काही खाल्लं किंवा हात स्वच्छ न धुता स्वयंपाक करणं, जेवण बनवणं, टायफॉइड आजार ज्याला झाला आहे अशा व्यक्तीकडून शौचाहून आल्यानंतर किंवा इतर कारणास्तव हात न धुता जेवण बनवणं आणि ते जेवण खाल्ल्याने सुद्धा हे जंतू आपल्या शरीरात जाऊ शकतात. मुळात टायफॉइड फीवरचे जंतू हे शरीरात गेल्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर आपल्याला त्याचं लक्षणं दिसू शकतात किंवा त्रास जाणवू शकतो. तर टायफॉइड फीवर आहे किंवा व्हायरल आहे यातला फरक कसा ओळखायचा किंवा आपल्याला समजणार कसं की हा टायफॉइडचा ताप आहे म्हणून. तर हा ताप खूप जास्त प्रमाणात येतो, म्हणजे हा सकाळी कमी असतो आणि दिवसभर हा वाढत जातो, त्याची सिव्हिरिटी वाढत जाते. साधारण 103 ते 104 फॅरेनहाइट डिग्रीपर्यंत हा ताप राहू शकतो. त्याच्यानंतर भूक न लागणे, जेवणाची इच्छा न होणे, मळमळ होणे किंवा कधी कधी पोटात दुखू शकतं, जुलाब होणे यासारख्या गोष्टी होतात. जेव्हा ताप 2 दिवसापेक्षा जास्त असतो किंवा 2 ते 3 दिवसात ताप कमी येत नाही किंवा पूर्णपणे बरा होत नाही तेव्हा तो टायफॉइडचा ताप असू शकतो. तर याच्यासाठी काही इन्व्हेस्टिगेशन्स असतात, लॅब टेस्ट असतात, ज्यामध्ये ब्लड कल्चर हे खूप चांगली टेस्ट आहे जी एका आठवड्यात आपल्याला समजू शकतं की टायफॉइड फीवर आहे की नाही. परंतु विडाल टेस्ट ही खूप कॉमन टेस्ट आहे. त्याचा एक ड्रॉबॅक असा आहे की आपल्याला 7 ते 8 दिवसानंतर ते पॉझिटिव्ह येते. तापाचं म्हणजे त्या टायफॉइड फीवरच्या जंतूची लागण झाल्यानंतर 8 दिवसांनी ही विडाल टेस्ट पॉझिटिव्ह येते. तर याच्यातून खूप सहज आपण ते डायग्नोज करू शकतो. त्यानंतर अजून ब्लड कल्चर, युरिन टेस्ट असतात, युरिन कल्चर असतं, स्टूल कल्चर, याच्यामधून सुद्धा आपण ते शोधू शकतो की टायफॉइडचे जंतू आहे की नाही. साधारण 1:60 पेक्षा जास्त जर टायटर आले असतील तर समजून जायचं की ही टेस्ट पॉझिटिव्ह आहे. जर काही ठिकाणी असं असतं की असे काही एरियाज असतात ज्यामध्ये टायफॉइड फीवरचे एंडेमिक एरिया ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाण टायफॉइड फीवरचं दिसून येतं. अशा ठिकाणी लोकांचा टायटर हा जास्त असू शकतो. त्यामुळे जरी ताप नसेल आणि टेस्ट केली तर त्याच्यामध्ये तो थोडासा जास्त असू शकतो, तेव्हा थोडं गोंधळ होऊ शकतो निदान करण्यामध्ये. तर याच्यामध्ये जेव्हा आपल्याला समजतं की टायफॉइडचा ताप आहे किंवा हा ताप उतरत नाही, हा दिवसभर वाढेल तसं चढत जातोय आणि डोकंदुखी, फ्रंटल हेडेक म्हणजे इथला हा भाग डोक्याचा जास्त दुखू शकतो. त्याच्यानंतर अशक्तपणा जास्त येतो, डिहायड्रेशन बॉडीचं जास्त झाल्यासारखं वाटू शकतं. अशा वेळी जास्त पाणी पिणे, लिक्विड पदार्थ जास्त खाणे, जर मळमळ किंवा उलटी होत असेल खाल्ल्यानंतर तर डाळीचं पाणी किंवा सूप किंवा हाय प्रोटीन डाएट थोडंसं घेतलं तरी चालू शकतं. कारण हा ताप आल्यानंतर लवकरात लवकर आपण ते डॉक्टरकडे जाऊन त्याचं निदान केलं पाहिजे किंवा ट्रीटमेंट चालू केली पाहिजे. तुमच्या डॉक्टरला जर असं वाटत असेल की ही लक्षणं थोडी टायफॉइडसारखी दिसत आहेत किंवा आपण ट्रीटमेंट चालू करायला हवी, तर वेट न करता तुम्ही ते चालू करायला हवं. कारण याचे कॉम्प्लिकेशन खूप जास्त असू शकतात. कॉम्प्लिकेशनमध्ये ब्लडी डायरिया म्हणजे संडासवाटे रक्त जाणं किंवा आतड्यात परफोरेशन होणं, आतड्यामध्ये रक्तस्राव होणे यासारख्या गोष्टी त्या पुढे जाऊन सिरियस होऊ शकतात. म्हणून डॉक्टरांनी सांगितल्यानंतर लगेचच ट्रीटमेंट करणे आवश्यक आहे. याच्यामध्ये गोळ्यांनी हा बरा होऊ शकतो जर तुम्ही लवकर ट्रीटमेंट चालू केली. काही क्लोरोक्विनोलोन किंवा सिफिक्झिम, अशा सिप्रोफ्लॉक्सासिन असे काही अँटीबायोटिक्स असतात ज्याने हा आजार बरा करता येतो. त्याने तापासाठी पॅरासिटामॉल घेणं आवश्यक असतं, जे तुमचे डॉक्टर तुम्हाला देतातच. परंतु जर गोळ्यांनी बरं वाटत नसेल तर इंजेक्टेबल काही अँटीबायोटिक्स असतात, जो कोर्स तुम्हाला पूर्ण करावा लागतो, जो तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला दिलेला असतो. कधी कधी काय होतं, पेशंट बरं वाटते म्हणून कोर्स अर्ध्यातच सोडून देतात आणि औषध घेणं बंद करतात किंवा इंजेक्शन्सचा डोस मध्येच सोडून देतात. याने काय होतं, 1-2
महिन्यात पुन्हा एकदा तुम्हाला तापाचा त्रास होऊ शकतो. साधारण काही लोक म्हणतात आमचा टायफॉइड उलटतो, तर तो यासाठीच परत येतो. त्या जंतू पूर्णपणे शरीरातून नाहीसा होत नाही याचं कारण की कोर्स पूर्ण केलेला नसतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यवस्थित तुम्ही ट्रीटमेंट घेतली, व्यवस्थित ट्रीटमेंट पूर्ण केली, औषधांचा दिलेला कोर्स पूर्णपणे पूर्ण केला आणि दिलेला आहार व्यवस्थित घेतला तर टायफॉइड हा पूर्णपणे बरा करता येऊ शकतो आणि तोही सिरियस कंडिशनला न जाता. परंतु काही दिवसांनी जर तो परत आला तर तेव्हा मात्र तुम्हाला जास्त प्रमाणात औषधांची गरज भासू शकते, हॉस्पिटलाइज करण्याचीही गरज भासते. हे होऊ नये यासाठी आपण काळजीही घ्यायला हवी की व्यवस्थित औषध घेणे, हाय प्रोटीन डाएट घेणे, नॉनव्हेज थोडे दिवस घेऊ नये कारण थोडं पचनक्रियेवरती याचा परिणाम झालेला असतो. त्याच्यामुळे नॉनव्हेज किंवा जास्त जड पदार्थ न खाता थोडंसं प्रोटीन घेता येईल असे अन्न खाणं, सॉफ्ट म्हणजे डाळ, वरण किंवा डाळीचं सूप, इतर भाज्यांचं सूप घेणं, मुळा, लसूण किंवा फुलकोबी यासारखे पदार्थ घेऊ नये जेणेकरून तुम्हाला गॅसचा त्रास होईल किंवा हेवीनेस, फुलनेस होईल ॲबडॉमिनमध्ये, पोटात जड वाटू शकतं किंवा पोट फुगल्यासारखं वाटू शकतं. हलका अन्न घेणं आणि स्वतःला रिहायड्रेट ठेवणं, म्हणजे जास्त हायड्रेटेड बॉडी ठेवाल, जास्त पाणी प्याल किंवा ज्यूस वगैरे घ्याल तेवढं चांगलं राहतं. याच्यामध्ये अजून एक प्रकारचं कन्फ्युजन असतं की टायफॉइडची लस घ्यायची की नाही. तर टायफॉइडच्या लसी चांगल्या अवेलेबल आहेत. यामध्ये 2 प्रकारे व्हॅक्सिन तुम्ही घेऊ शकता. एक ओरल असतं जे टॅबलेट फॉर्ममध्ये असतं. जेव्हा तुम्ही प्रवासाला जाणार आहात किंवा अशा ठिकाणी जाणार आहात जिथे टायफॉइड तापाचं लक्षण जास्त आढळतात किंवा तिथे ते प्रमाण जास्त आहे, अशा एरियात जायच्या आधी साधारण 1 आठवड्यापूर्वी तुम्ही या गोळ्यांचा डोस कंप्लीट करू शकता. आणि जर तुम्ही इंजेक्शन फॉर्ममध्ये व्हॅक्सिन घेणार असाल तर तुम्ही ट्रॅव्हलिंगला जाण्याआधी किंवा तुम्हाला जिथं जायचं आहे, ज्या एरियामध्ये तुम्हाला भीती वाटते की इथे गेल्यानंतर बाबा मला टायफॉइडची लागण होऊ शकते, तर त्या ठिकाणी जाण्याआधी 2 आठवडे आधी तुम्ही इंजेक्शन घेऊ शकता टायफॉइडच्या व्हॅक्सिनचं. आणि त्याच्यानंतर एक साधारण 2 वर्षांनी तुम्ही बूस्टर डोस म्हणून एक इंजेक्शन घेऊ शकता. याने तुम्ही प्रिव्हेंट करू शकता टायफॉइडला. आणि घरगुती उपाय म्हणाल तर पाणी उकळवून थंड करून प्यायचं किंवा कच्च्या फळे, कच्च्या भाज्या या गोष्टी न खाणे. कच्ची फळे जर तुम्ही खात असाल तर व्यवस्थित धुवून ते घेतली पाहिजेत. स्वयंपाक करताना हात स्वच्छ धुवून स्वयंपाक करणे. बाहेरचं शक्यतो टाळणे किंवा अशा ठिकाणी खाणे जिथे स्वच्छता वगैरे व्यवस्थित घेतली जात असेल अशा ठिकाणी जर तुम्ही खाणं ठेवलं तर तुम्ही नक्कीच टायफॉइड होण्यापासून वाचू शकता. हा ताप साधारण 4 ते 5 दिवस राहू शकतो आणि पूर्ण काळ 7 ते 10 दिवसांचा असू शकतो या तापाचा. त्यानंतर तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली असेल तर तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता. म्हणूनच वेळेवर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. यासारख्या अजून काही आजारांबद्दल माहिती हवी असल्यास किंवा ज्या गोष्टी आपल्याला समोरासमोर डॉक्टरांना विचारता येत नाही, स्पेशली ग्रामीण भागातील स्त्रियांना अशा काही गोष्टी विचारायला संकोच वाटतो, अशा गोष्टींबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मला नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. हेल्दी राहा, खुश राहा. खुश राहिलात तर नक्की हेल्दी राहा. नमस्कार. थँक्यू.